1988 मध्ये अमेरिकेचे स्विमर ग्रेग लॉगेनिस हे गोल्ड मेडलसाठी डाईव्ह मारत असताना त्यांचं डोकं 100 किलोमीटर प्रति घंट्याच्या वेगाने स्विमिंग डॅशबोर्डला आपटलं। पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली। तेवढ्यातच ग्रेग स्विमिंग पूलमधून बाहेर आले। ते बाहेर येताच क्षणी मेडिकल टीम त्यांच्या जवळ गेली। त्यांनी पाहताच त्यांना असं जाणवलं की त्यांच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आणि बरंचसं रक्त वाहून गेलंय। मग त्यांच्या डोक्याला 6 टाके मारण्यात आले। त्यांच्या चुकीच्या डावीमुळे त्यांची पोझिशन सरळ 5व्या क्रमांकावर आली। सगळ्यांना वाटू लागलं की ब्रिटिशच्या कॉम्पिटिशनमधले सर्वात मोठे डायव्हर आता कॉम्पिटिशनमधून बाहेर झाले। पण दुखापत झाल्याच्या 35 मिनिटांनंतर ग्रेग सर्वांना स्विमिंग डॅशबोर्डवरती चालताना दिसले। स्टेडियमच्या लोकांसोबतच त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख दिसत होतं व त्यांचा चेहरा उतरला होता। मग त्यांनी पुन्हा एकदा मोठा श्वास घेऊन गोल्ड मेडलसाठी पुन्हा डाईव्ह मारली आणि 1988 मध्ये गोल्ड मेडल जिंकले। त्याला म्हणतात डिटर्मिनेशन। म्हणजे एखादी गोष्ट जर मला मिळवायची आहे तर ती मला मिळवायचीच आहे। पडणं चुकीचं नाही आणि दुखापत होणं म्हणजे हारणं नाहीये। तुम्ही तेव्हा जिंकता जेव्हा तुम्ही हरलेले असता, दुखापत झालेली असते आणि पुन्हा जोमाने उभे राहता।